नमस्कार विद्यार्थी मित्र, सहकार विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण सहकार विषयातील युनिट सेकंडमधील टॉपिक नंबर 2 अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार। आता या टॉपिकमध्ये आपण सचिवाचा पत्रव्यवहार म्हणजे नेमकं काय हे समजावून घेऊ। सहकारी संस्थेचा सचिव हा संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा पदाधिकारी असतो। सचिवाला अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। संस्थेचे हिशेब, पत्रव्यवहार काळजीपूर्वक पाहावा लागतो। व्यवसाय संस्था असल्याने तिचे यश संस्थेच्या हिशेब व पत्रव्यवहारावरच अवलंबून असते। आधुनिक काळात मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, ईमेल इत्यादी जलद संदेशवहनाची अनेक साधने असून आज पत्रव्यवहाराचे महत्त्व टिकून आहे। सहकारी संस्थेचे सभासद, संचालक, पदाधिकारी व नोकरवर्ग, निबंधक तसेच व्यावसायिक जगातील इतरांच्या बरोबर सहकारी संस्थेचा सचिव सलोख्याचे संबंध निर्माण करू शकतो। सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार हा संस्थेच्या प्रवर्तनापासून ती संस्था अस्तित्वात असेपर्यंत सतत सुरू असतो। या सर्व गोष्टींचा विचार करता सहकारी संस्थेच्या सचिवाच्या पत्रव्यवहाराची माहिती घेणे आवश्यक ठरते। आता या पत्रव्यवहाराचा अर्थ आपण समजावून घेऊ। पत्रव्यवहार हे संदेशवहनाचे एक साधन आहे। त्याची व्याख्या पाहू। डेव्हिस यांच्या मते संदेशवहन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया होय। संदेशवहनामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती आणि विचार हे पाठवण्याची प्रक्रिया केली जाते। त्याच्यानंतर या पत्राचा आराखडा आपण समजावून घेऊ। आता या आराखड्यावर आपण समोर दिसणाऱ्या स्क्रीनवरती आपण बघतोय। पत्राच्या आराखड्यामध्ये वरती येतो शीर्षक, त्याच्यानंतर डाव्या बाजूला दूरध्वनी, त्याच्यासमोर दिनांक, त्यानंतर अंतर्गत पत्ता। अंतर्गत पत्त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, हुद्दा, त्याचा पत्ता या गोष्टींचा समावेश होतो। त्यानंतर विषय, त्याच्यानंतर संदर्भ, त्यानंतरचं अभिवादन परशब्द डाव्या बाजूला आहे। त्याच्यानंतर बरोबर मध्यभागी येणारे पत्राचा मुख्य भाग, त्याच्यामध्ये एकूण 3 परिच्छेद, परिच्छेद 1, परिच्छेद 2, परिच्छेद 3। त्यानंतर उजव्या बाजूला सौजन्यपूर्ण शेवट, त्याच्याखाली स्वाक्षरी, त्यानंतर परत डाव्या बाजूला सहपत्रे किंवा सोबत, त्याच्यानंतर अद्याक्षरे आणि त्यानंतर प्रतिलिपी। आता या आराखड्यामधील प्रत्येक घटक आपण काय करू, सविस्तर अभ्यासू। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल शीर्षक। शीर्षकामध्ये काय असतं तर ज्या संस्थेच्या वतीनं चिटणीस पत्रव्यवहार करतो त्या संस्थेचं नाव, मुख्य कार्यालयाचा पत्ता, बोधचिन्ह, ईमेल ID, फोन नंबर, संकेतस्थळ, फॅक्स नंबर इत्यादी शीर्षकाच्या हेडिंगखाली येते। त्याच्यानंतर दुसरं सांगता येईल दिनांक। दिनांक लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत। त्याच्यामध्ये एक ब्रिटिश पद्धत आहे, ब्रिटिश पद्धतीमध्ये 25 मे 2019 अशा पद्धतीने तारीख लिहिली जाते, तर अमेरिकन पद्धतीमध्ये मे 25, 2019। आता यापैकी ब्रिटिश पद्धत ही सर्वात लोकप्रिय पद्धती आहे आणि आपल्या पत्रासाठी आपण ती पद्धती वापरतो। त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जावक क्रमांक। जेव्हा पत्र आपण संस्थेच्या बाहेर पाठवतो त्यावेळी त्याची नोंद ही जावक नोंदवहीमध्ये केली जाते आणि या नोंदवहीत नोंदवण्यासाठी हा जावक क्रमांक आवश्यक असतो। तर जावक क्रमांक कसा लिहिला जातो तर क/,
कोणताही 2 अंक टाकले जातात. ऑब्लिक साल, जे चालू साल असतं ते साल टाकलं जातं. क म्हणजे कर्ज, कर्जासाठी क वापरला जातो. त्याच्यानंतर अर्ज क्रमांक 70 आणि 2019 हे त्या चालू वर्षाचं साल असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे अंतर्गत पत्ता. आपण ज्या व्यक्तीला पत्र पाठवतो त्या व्यक्तीचा किंवा त्या संस्थेचा पत्ता याचा समावेश अंतर्गत पत्त्यामध्ये होतो. त्यामुळे त्याचं नाव असेल, त्याचा पत्ता असेल, हे सगळ्याचा समावेश होतो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो तो म्हणजे विषय. संपूर्ण पत्र कोणत्या कारणासाठी लिहिलेले आहे या कारणाचं एक थोडक्यात संक्षिप्त एका ओळीमध्ये वर्णन म्हणजे पत्र. म्हणजे पत्र म्हणजे थोडक्यात विषय म्हणजे काय तर पत्राची ओळख. त्याच्यानंतर असतो संदर्भ. संदर्भ कशा पद्धतीने लिहिला जातो पहा. क/210/2019. क याचा अर्थ कर्ज आणि 2010 याचा अर्थ कर्जाचा अर्जाचा क्रमांक आणि 2019 हे साल आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो अभिवादन. ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवतो त्या व्यक्तीसाठी एक सौजन्यपूर्ण शब्द लिहावा लागतो. तो सौजन्यपूर्ण शब्द म्हणजेच अभिवादनपर शब्द. त्याच्यामध्ये महोदय, महाशय, माननीय इत्यादी शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे पत्राचा मुख्य भाग. आता इथे येतो तो पत्राचा मजकूर. मजकूर लिहित असताना तो 3 टप्प्यामध्ये लिहिला जातो. 3 पॅरेग्राफमध्ये लिहिला जातो. पहिला परिच्छेदामध्ये येतं पत्राचा हेतू, म्हणजे कशासाठी आपण पत्र लिहितो. त्याच्यानंतर दुसरा परिच्छेद असतो मुख्य मजकूर, म्हणजे आपल्याला जे काही सांगायचं ॲक्च्युली ते दुसऱ्या मजकुरामध्ये येतं. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये येतं मजकुराचा समारोप. इथं मजकुराचा शेवट केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे सौजन्यपूर्ण समारोप. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला काय करायचं आहे सौजन्यपूर्ण समारोप करायचं आहे. त्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो आपला विश्वासू किंवा आपला नम्र असे शब्द वापरतो. त्यानंतर सही. सही याच्यामध्ये कोणाची सही असते तर पत्रलेखकाची सही. जी व्यक्ती पत्र लिहिणार आहे त्या व्यक्तीची सही असते. आणि पत्र कोण लिहिते तर संस्थेच्या वतीने चिटणीस पत्र लिहितो. म्हणून पत्रावरती सही ही कोणाची असते चिटणीसाची असते. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो सहपत्रे किंवा सोबत. आपण पत्र पाठवत असताना त्याच्यासोबत काही दस्तऐवज पाठवणार असतो. ही जी सोबत पाठवलेली दस्तऐवज असतात त्याला आपण काय म्हणतोय सहपत्रे म्हणतो किंवा सोबत असं म्हणतो. मुख्य पत्रासोबत जोडावयाची कागदपत्रे याचा अर्थ सहपत्रे. त्याच्यानंतर आद्याक्षरे. पत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर पत्राच्या शेवटी ज्या व्यक्तीने हे पत्र टंकलिखित केलेलं आहे, ज्या व्यक्तीने हे पत्र लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचं थोडक्यात नाव छोट्या अक्षरामध्ये जे लिहिलेलं असतं त्याला आपण आद्याक्षरे असं म्हणतो. आणि त्यानंतर प्रतिलिपी माहितीसाठी प्रत. एकाच पत्राची प्रत जर आपल्याला अनेक व्यक्तींना द्यायची असेल तर त्यासाठी प्रतिलिपी माहितीसाठी सादर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जर समजा माननीय निबंधकांना पत्र द्यायचं असेल तशाच पद्धतीचं किंवा सहकारी संस्थेला द्यायचं असेल तर त्यासाठी माहितीसाठी प्रत सादर असे अंडरखाली त्या व्यक्तींची नावं लिहिली जातात. त्याला आपण काय म्हणतोय प्रतिलिपीसाठी प्रत सादर. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण हा पत्राचा आराखडा अभ्यासलेला आहे. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.